नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मागच्या तासाला आपण दुसऱ्या प्रकरणावरील प्रश्न सोडवले असतील। आज आपण प्रकरण 4ला सुरुवात करणार आहोत, कारण तिसरेचे प्रकरण आहे विभाजन मूल्य, तर ते आपण पुढे सविस्तर घेणार आहोत। त्याआधी आपण प्रकरण 4 जे आहे महाराष्ट्राची अर्थव्यवस्था, तर ते अभ्यासणार आहोत। प्रकरण 4 महाराष्ट्राची अर्थव्यवस्था। आपल्या सर्वांना माहिती की महाराष्ट्र राज्याची निर्मिती ही 1 मे 1960 रोजी झालेली आहे आणि लोकांच्या संघटित प्रयत्नांमुळे राज्याच्या अर्थव्यवस्थेला एक वेगळा दर्जा प्राप्त झालेला आहे। त्यानंतर पुढे आपल्याला महाराष्ट्र राज्याचा नकाशा दिलेला आहे की त्यामध्ये आपल्याला 36 जिल्हे जे आहेत तर ते आपल्याला बघायला मिळतील। तसेच महाराष्ट्र राज्याच्या सीमेवर कोणकोणती राज्ये आहेत तेही आपल्याला नकाशामध्ये बघायला मिळतील। त्यानंतर पुढे बघा की महाराष्ट्राचे प्रशासकीय विभाग जे आहेत तर ते आपल्याला दिलेले आहेत। म्हणजेच महाराष्ट्राच्या आर्थिक सर्वेक्षण पाहणी 2017-18च्या अहवालानुसार महाराष्ट्र राज्याचे प्रशासकीय कारणांसाठी मुंबई, पुणे, नाशिक, औरंगाबाद, अमरावती व नागपूर असे 6 महसूल विभाग असून त्यामध्ये 36 जिल्ह्यांचा समावेश हा केलेला आहे। मग असं जे महाराष्ट्र राज्य आहे तर त्याच्या अर्थव्यवस्थेची काही प्रमुख वैशिष्ट्ये आपल्याला या प्रकरणामध्ये दिलेली आहेत, तर तीही आपल्याला सविस्तर अभ्यासायची आहेत। त्यामध्ये पहिलं वैशिष्ट्य आहे महाराष्ट्र हे देशात दुसऱ्या क्रमांकाचे सर्वाधिक लोकसंख्या असलेले राज्य आहे। म्हणजे महाराष्ट्राची लोकसंख्या ही प्रचंड आहे आणि देशात दुसऱ्या क्रमांकाचा सर्वाधिक लोकसंख्या असलेले राज्य म्हणून महाराष्ट्र राज्य हे ओळखलं जातं। मग महाराष्ट्र राज्याची लोकसंख्या 2011च्या जनगणनेनुसार 11.24 कोटी इतकी होती। त्यानंतर दुसरं वैशिष्ट्य आहे महाराष्ट्र राज्य भौगोलिकदृष्ट्या देशातील 3रे मोठे राज्य असून त्याचे जे क्षेत्रफळ आहे तर ते 3.8 लाख चौरस किलोमीटर इतके आहे। त्यानंतर तिसरं वैशिष्ट्य आहे महाराष्ट्र हे नागरीकरण झालेले। आता नागरीकरण या शब्दाचा अर्थ आहे शहरीकरण, की ग्रामीण भागातून मोठ्या प्रमाणावर लोक आज शहरांमध्ये कामाच्या निमित्त स्थलांतरित झालेले आपल्याला बघायला मिळतात, त्यालाच नागरीकरण असे म्हटलं जातं। मग महाराष्ट्र राज्य हे नागरीकरण झालेले राज्य असून 45.20% लोकसंख्या ही नागरी भागात राहत असते किंवा राहत आहे। त्यानंतर चौथं जे वैशिष्ट्य आहे की 2011च्या जनगणनेच्या अहवालानुसार महाराष्ट्रातील लिंग गुणोत्तर प्रमाण हे दर 1000 पुरुषांमागे 929 स्त्रिया इतके आहे। म्हणजे आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये 1000 पुरुषांच्या मागे फक्त 929 इतक्या स्त्रिया आहे किंवा इतकेच प्रमाण आपल्याला बघायला मिळतं। त्यानंतर पाचवं वैशिष्ट्य आहे किंवा जनगणना म्हणजे काय तर तेही आपल्याला माहीत असणं आवश्यक आहे। तर बघा, जनगणना म्हणजे लोकांची केलेली गणना किंवा मोजणी किंवा लोकसंख्येची केलेली गणना किंवा मोजणी। मग बघा की आपल्या देशामध्ये दर 10 वर्षांनी लोकसंख्येची म्हणजे लोकांची मोजणी किंवा गणना ही केली जाते आणि सर्व आकडेवारी ही गोळा करून लोकसंख्येचा नवीन आकडा आपल्यासमोर येत असतो। म्हणजे जनगणना ही दर 10 वर्षांनी होत असते। म्हणजे 2011मध्ये लोकसंख्येची जनगणना जी झाली आहे तर त्यानंतर 10 वर्षांनी म्हणजे 2021मध्ये परत लोकसंख्येची मोजणी किंवा गणना ही केली जाईल आणि त्यानंतर लोकसंख्येचा नवीन आकडा आपल्यासमोर येईल। त्यानंतर पुढचं वैशिष्ट्य आहे की 2011च्या जनगणनेनुसार राज्याचा साक्षरता दर हा 82.3% इतका होता। मग आता साक्षरता दर की ज्या लोकांना लिहिता वाचता येतं, की जे लोक साक्षर आहे, तर याचे प्रमाण आपल्या राज्यामध्ये 82.3% इतके आहे। त्यानंतर 6वं वैशिष्ट्य आहे महाराष्ट्र आर्थिक पाहणी 2016-17नुसार इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्राचे स्थूल राज्यांतर्गत उत्पादन आणि दरडोई उत्पन्न हे सर्वाधिक असलेलं बघायला मिळालेलं आहे की सर्वाधिक आहे। त्यानंतर 7वं वैशिष्ट्य आहे महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेची अजून काही वैशिष्ट्ये आपल्याला पुढे दिलेली आहेत।
मग त्यामध्ये पहिलं वैशिष्ट्य आहे की विपुल नैसर्गिक साधनसंपत्ती. आता आपण बघतो की आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये मोठ्या प्रमाणावर आपल्याला नैसर्गिक साधनसंपत्ती ही बघायला मिळते. कारण बऱ्याच राज्यांमध्ये आपल्याला जंगलांचं प्रमाण अजूनही जास्त असलेलं आपल्याला बघायला मिळतं. मग त्यामध्ये खनिजे असेल किंवा औषधी वनस्पती असेल, तर नैसर्गिक साधनसंपत्तीचं प्रमाण आजही आपल्या राज्यामध्ये आपल्याला विपुल प्रमाणात दिसून येत असतं. त्यानंतर पुढचं वैशिष्ट्य आहे कुशल मनुष्यबळाची उपलब्धता किंवा मोठ्या प्रमाणावर आपल्या राज्यामध्ये कामगारांची किंवा मजुरांची संख्या जी आहे तर ती आपल्याला जास्त बघायला मिळते आणि त्यातही ते कुशल किंवा प्रशिक्षण घेतलेले कर्मचारी किंवा कामगार आपल्याला बघायला मिळतात. म्हणजेच आपल्या राज्याची लोकसंख्या जास्त असल्यामुळे आपल्या इथे कामगारांची संख्याही जास्त आहे. तसेच इतर राज्यांमधून आपल्या राज्यामध्ये कामाच्या शोधामध्ये येणारे लोकांचं प्रमाणही जास्त असल्यामुळे इथे कुशल मनुष्यबळाची मोठ्या प्रमाणावर उपलब्धता आपल्याला बघायला मिळते. त्यानंतर पुढचं वैशिष्ट्य आहे अद्ययावत तांत्रिक सुधारणा. आज आपण बघतो की शेती असेल, उद्योग असेल, सेवा क्षेत्र असेल, तर यामध्ये मोठ्या प्रमाणावर आधुनिक यंत्रतंत्रांचा किंवा आधुनिक यंत्रसामग्रीचा वापर हा करताना दिसून येत आहे. नवीन यंत्रसामुग्रीच्या सहाय्याने मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतलं जात आहे. म्हणजे तांत्रिक सुधारणा या मोठ्या प्रमाणावर आपल्या राज्यामध्ये झालेल्या बघायला मिळतात. त्यानंतर पुढचं वैशिष्ट्य आहे विकसित पायाभूत सुविधा. आता बघा की एखाद्या राज्याचा विकास हा त्या राज्यातील किंवा देशातील पायाभूत सुविधांवरच अवलंबून असतो. म्हणजे ज्या देशामध्ये राज्यामध्ये पायाभूत सुविधा या मोठ्या प्रमाणावर असतात त्या राज्यांचा जलद विकास होताना आपल्याला दिसून येतो आणि त्यामुळे कोणत्याही देशाच्या राज्याच्या आर्थिक विकासासाठी पायाभूत सुविधा या अत्यंत महत्त्वाच्या ठरल्या जातात. मग आता पायाभूत सुविधा म्हणजे काय, तर त्यामध्ये येतात रस्ते. आता रस्ते जर चांगले असेल तर त्यामुळे उद्योग व्यवसायासाठी शेतीसाठी लागणारं इतर जे साधनं आहेत किंवा उद्योगासाठी लागणारा कच्चा माल आहे तर हे आपल्याला रस्त्यांमुळे कमी वेळामध्ये आपल्यापर्यंत पोचवली जातात. वाहतुकी साधनं प्रगत असेल तर एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी सहज कमी वेळामध्ये आपल्याला जाता येतं. त्यानंतर येतं संपर्क साधने की एकमेकाशी संपर्क साधण्यासाठी जर सुविधा उपलब्ध असेल तर मोठ्या प्रमाणावर फायदे होतानाही दिसून येतात. त्यानंतर पुढे आहे पाणी, त्यानंतर वीज. हे घटकही किंवा या सुविधाही तितक्याच महत्त्वाच्या आहेत. म्हणजेच महाराष्ट्र राज्यामध्ये पायाभूत सुविधांमध्ये मोठ्या प्रमाणावर सुधारणा आपल्याला बघायला मिळतात आणि त्यामुळे बराच फायदा किंवा या सुविधांमुळे राज्याला मोठ्या प्रमाणावर फायदेही होताना आपल्याला दिसून येत आहेत. त्यानंतर 8वं वैशिष्ट्य आहे की महाराष्ट्र हे नवनिर्मिती, कौशल्य विकास, गुंतवणूक व पर्यटन यासाठी सुद्धा लोकप्रिय आहे. आता आपण बघतो की आपल्या राज्यामध्ये नवनवीन उद्योग असेल, कारखाने असेल हे उभारले जातात. त्यामध्ये कौशल्य विकास सारख्या घटकांना महत्त्व दिलं जातं. नवनवीन उद्योगांमध्ये व्यवसायांमध्ये गुंतवणूक केली जाते आणि महाराष्ट्र राज्य हे पर्यटन क्षेत्र म्हणूनही मोठ्या प्रमाणावर लोकप्रिय आहे. तर अशा प्रकारे आज आपण महाराष्ट्र राज्याची प्रस्तावना व महाराष्ट्र राज्याची प्रमुख वैशिष्ट्ये आपण बघितली. तर पुढच्या तासाला आपण महाराष्ट्र राज्याचा आर्थिक विकास की ज्यामध्ये आपण कृषी क्षेत्र, उद्योग क्षेत्र आणि सेवा क्षेत्र हे जे 3 क्षेत्र आहेत तर इत्यादी 3 क्षेत्रांचा सविस्तर अभ्यास आपण करणार आहोत. तोपर्यंत धन्यवाद.